अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात सहलीला गेलेल्या 2 किशोरावयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला। दोन्ही तरुण अकोट शहरातील रहिवासी असून या घटनेनं शहरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही विद्यार्थी खटकाली परिसरात पर्यटनासाठी गेले होते। हे ठिकाण सातपुड्याच्या पायथ्याशी आहे। यावेळी 2 विद्यार्थी डोहात उतरले असता त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। गिरीधर दाभाडे आणि कृष्णा झांबरे अशी या मृत मुलांची नावं आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। या दुर्दैवी घटनेनं विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर त्यांच्या अकाली निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। तर पर्यटनस्थळी जाताना, विशेषतः खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना पालक आणि विद्यार्थ्यांनी खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे। अकोला पोलिसांनी एका बंद गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकत 8 जणांना रंगेहात अटक केली आहे, तर 14 लाखांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अकोला पोलिसांकडून जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन प्रहार अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेनं बाबुळगाव गुडधी रोडवर धडक कारवाई केली। विशेष म्हणजे या बंद गोडाऊनमध्ये जुगार अड्डा सुरू होता तो एका भाजप पदाधिकाऱ्याचा आहे। या कारवाईत जुगार खेळणाऱ्या 8 जणांना रंगेहात अटक करण्यात आली। या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी तसंच इतर मुद्देमाल असा एकूण 14,55,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आशिष कीर्तक, प्रमोद नवरखेडे, रोहन कठाडे, योगेश कीर्तक, पंकज गाडवे, दत्ता ठाकरे, गोपाल मदनकर आणि सागर विजयकर अशी आरोपींची नावं आहेत। या धडक कारवाईनं खळबळ उडाली आहे। तब्बल 15 वर्षांनंतर पार पडलेल्या बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने एकतर्फी बाजी मारली आहे। एकूण 21 जागांपैकी 12 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 9 जागांसाठी झालेल्या मतदानात सहकार पॅनलने 7 जागा जिंकल्या। तब्बल 15 वर्षांनंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलनं बाजी मारली आहे। 21 संचालक पदांपैकी 12 जागा आधीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 9 जागांसाठी झालेल्या प्रत्यक्ष मतदानात छत्री या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या सहकार पॅनलनं 7 जागांवर विजय मिळवला, तर ट्रॅक्टर चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे बुलढाणा जिल्हा बँकेवर माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनलचं वर्चस्व कायम राहिलं आहे। सहकार पॅनलचे विजयी उमेदवार सुनील राजाराम उदयकर, गोविंदराव गणपत मिरगे, श्रीकांत दादाराव मारोडे, पुष्पाबाई बावरकर, अस्मिता प्रदीप हेलगे, संजय रायकुमलवार आणि गोविंद शेषराव मापारी यांचा समावेश आहे। तर शेतकरी परिवर्तन पॅनलकडून ज्ञानेश्वर पाटील आणि शिवचंद्र तायडे यांनी विजय मिळवला। दरम्यान जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनाचा मुद्दा पुढे करत प्रस्थापित सहकार पॅनलला आवाहन देण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात आला होता। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेला पुनर्जीवन मिळाल्याचा मुद्दा पुढे करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांनीही या निवडणुकीत वेगळं राजकीय समीकरण उभं करण्याचा प्रयत्न केला। मात्र निकालानंतर सहकार पॅनलनं 9 पैकी 7 जागा जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। त्यामुळे बुलढाणा जिल्हा बँकेवरील शिंगणे जाधवांच्या प्रभावावर मतदारांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचं चित्र आहे। माननीय केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब, माननीय सहकार नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, कामगार मंत्री माननीय आकाशदादा फुंडकर, संजय कुटे साहेब, संजय गायकवाड साहेब, सन्माननीय श्वेताताई मोहल्ले पाटील आणि सहकारातले सर्व नेते यांनी जे काही या सहकार पॅनलच्या माध्यमातून या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पॅनल उभं केलं होतं, त्याच्यामध्ये मतदारांनी विश्वास दाखवून आम्हाला भरघोस मताने या ठिकाणी विक्रमी मताने निवडून देण्याचं काम त्यांनी केले। याच्यातूनच लक्षात येते की या सहकार पॅनलवरती या सहकार क्षेत्रातील सर्व जनतेचा असलेला विश्वास आणि त्या माध्यमातून भविष्यामध्ये बँकेला एक गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं या पॅनलला विजयी केलेलं आहे। आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये निश्चित या बँकेची परिस्थिती सुधारून निश्चित पूर्वपदावर या ठिकाणी त्यांचं कामकाज आणण्याचं काम आम्ही सर्व मेहनत कष्ट करून या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न निश्चित प्रामाणिकपणे करू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या आंदोलनापूर्वी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी नोटीस बजावली आहे। कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रशासनानं ही प्रतिबंधात्मक कारवाई केली असून अनाधिकृत कृत्ये केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे।
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलमांनुसार आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः रविकांत तुपकर यांना ही नोटीस बजावली आहे. 23 डिसेंबर 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये आंदोलनादरम्यान दखलपात्र गुन्हा घडेल किंवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये असा इशारा देण्यात आला आहे. तसंच शासकीय बंगले, कार्यालय किंवा शासकीय वाहनांबाबत अनधिकृत ताबा, अडथळा किंवा नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नोटीसमधून देण्यात आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारनं सकारात्मक निर्णय न घेतल्यास 27 ऑगस्टला मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिलाय. मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहनं प्रतिकात्मकरित्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र पोलिसांच्या नोटीसनंतर तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा नोटिसांना आम्ही घाबरत नाही आणि सरकारच्या दबावाला भीक घालत नाही असा थेट पलटवार त्यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी आंदोलन करत असून केवळ नोटीस बजावून आंदोलनापासून परावृत्त करता येणार नाही असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. त्यामुळे 27 ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी सरकार आणि तुपकर यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्ट 2026 ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विकान, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू. सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही. अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाटं भरलेले आहेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही. पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा, असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही. 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे. जे आंदोलन आम्ही ठरवलं, तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. अमरावती येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षेची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान 14 पैकी तब्बल 12 वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर असल्याचं समोर आल्यानं आरोग्य सेवेवर प्रचंड ताण येत असल्याचं उघडकीस आलं आहे. अमरावतीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील सतर्कता वाढवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका नगरसेवक तथा रुग्णसेवक पराग गवई यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु कक्षाची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणी दरम्यान रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मंजूर 14 पदांपैकी केवळ 2 डॉक्टर नियुक्तीवर कार्यरत असल्याची बाब समोर आली, तर उर्वरित डॉक्टर प्रतिनियुक्तीवर कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. रिक्त पदांमुळे रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. रुग्णालयातील रिक्त पदं तातडीनं भरण्यात यावी अशी मागणी नगरसेवक पराग गवई यांनी वैद्यकीय अधीक्षक बापूराव पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली आहे. दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वार्षिक फायर ऑडिट पूर्ण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीनं दर महिन्याला मॉकड्रिल घेण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक बापूराव पवार यांनी दिली. अमरावतीतील दुर्घटनेनंतर अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आल्यानं प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीला जे दुर्दैवी घटना घडली त्या संदर्भात आज आम्ही जिल्हा स्त्री रुग्ण अकोला माननीय वैद्यकीय अधीक्षक पवार साहेब यांची भेट घेतली असता त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली की हॉस्पिटलचं फायर ऑडिट वगैरे झालेलं आहे का. त्यांनी सांगितलं की फायर ऑडिट आणि सर्व ऑडिट आमच्याकडे झालेले आहेत. त्याचप्रमाणे आम्ही त्यांना विचारलं की इथं वैद्यकीय अधीक्षक म्हणजे स्त्री रुग्ण डॉक्टर किती आहेत, तर त्यांनी सांगितलं की स्त्री रुग्ण डॉक्टर इथं 2 आहेत, त्यापैकी एक आजारी रजेवर आहेत आणि एक आहेत जे निवासी आहेत आणि बाकीचे त्यांनी काही डेप्युटेशनवर बोलावलेले आहेत. माझी शासनाला विनंती आहे की अकोलामध्ये स्त्री रुग्णालयाचा भार पाहता, कारण की या अकोला स्त्री रुग्णालयामध्ये 5 जिल्ह्याचे रुग्ण येतात, त्यांना योग्य ते सुविधा आणि योग्य ते म्हणजे उपचार मिळण्याकरता इथं सरकारने शासनाने इथं निवासी डॉक्टर उपलब्ध करून द्यावे. आपल्याकडे CO2 आणि ABCचे पूर्ण सिलेंडर व्यवस्थित आहे आणि आपल्याकडे 48 बेडचं SNCU आहे आणि व्यवस्थितरित्या चालू आहे.
आणि PWDच्या माध्यमातून आपण याचे बाकीचे फायर ऑडिटचं काम करत असतो आणि इलेक्ट्रिकल ऑडिट सुद्धा काम केलेलं आहे. आपण खूप सतर्क आहेत आणि आपली व्यवस्थितरित्या कार्यान्वित आहे फायर सेफ्टीच्या रिगार्डिंग. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी बाळापूर शहरात विविध तीर्थक्षेत्रावरून कावड आणून महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. तांडव सेना, रत्नेश्वर महिला मंडळ आणि माणकेश्वर महिला मंडळाच्या वतीनं ढोल ताशाच्या गजरात भव्य कावड यात्रा काढण्यात आली. संपूर्ण शहरात शिवभक्तांचा उत्साह यावेळी दिसून आला. बाळापूर शहरात दुसऱ्या श्रावण सोमवारी कावड उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेलं. विविध तीर्थक्षेत्रातून कावड आणत शिवभक्तांनी भोलेनाथाला जलाभिषेक केला. तांडव सेना कावड मंडळ, आखरे नगर येथील शिवभक्तांनी नागझरी इथून पदयात्रा करत बाजारपेठेतून वाजत गाजत कावड आणली आणि आखरे नगर येथील शिव मंदिरात जलाभिषेक केला. यासोबतच रत्नेश्वर कावड महिला मंडळाच्या महिला आणि लहान मुलींनीही नागझरी इथून पदयात्रा करत कावड आणली. हर हर महादेवाच्या जयघोषात श्री तारकेश्वर भोलेनाथ, रत्नेश्वर भोलेनाथ आणि चिंचपेड भोलेनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यात आला. तर माणकेश्वर महिला मंडळाच्या महिला भगिनींनी नागझरी ते बाळापूर अशी पदयात्रा करत संगीताच्या तालावर कावडची भव्य मिरवणूक काढली. यानंतर माणकेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यात आला. कावडाधारी भक्तांसाठी भाविकांच्या वतीनं फराळ, चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या श्रावण सोमवारी बाळापूर शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रीय कबड्डीपटू गुलाबराव गावंडे यांची प्रकृती सुधारण्यासाठी बाळापूर येथील गजानन महाराज मंदिर अकोला नाका येथे सर्व राजकीय पक्षांच्या वतीनं व सामाजिक संघटनांच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय कबड्डीपटू गुलाबराव गावंडे यांच्या प्रकृतीवर लवकर सुधारणा व्हावी यासाठी बाळापूर इथं सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. बाळापूर येथील अकोला नाका परिसरातील श्री संत गजानन महाराज मंदिरात ही महाआरती पार पडली. गुलाबराव गावंडे यांच्यावर अमरावती येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. गुलाबराव गावंडे यांनी आजारातून लवकरात लवकर पूर्णपणे बरं व्हावं यासाठी मंदिरात विशेष पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी पुजारी पंकज विखोरे महाराज यांनी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. महाआरतीच्या वेळी बाळापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोला शहरातील प्रमुख फतेह चौक परिसराला आता एक नवी आणि आकर्षक ओळख मिळाली आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या स्थानिक विकास निधीतून फतेह चौकात भव्य प्रवेशद्वारासह विविध सौंदर्यीकरणाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या नव्या स्वरूपाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले असून परिसरातील नागरिकांनी आणि वैद बिरादरीच्या लोकांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती. अकोला शहरातील प्रमुख फतेह चौक परिसराला आता आकर्षक आणि नवा लुक मिळाला आहे. आमदार साजिद खान पठाण यांच्या निधीतून करण्यात आलेल्या फतेह चौक परिसराच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचं अनोख्या पद्धतीनं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी स्थानिक नागरिकांसह वैद बिरादरीच्या नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. सौंदर्यीकरणाच्या कामाअंतर्गत फतेह चौक परिसरात आकर्षक प्रवेशद्वारासह विविध सौंदर्यीकरणाच्या संरचना उभारण्यात आल्या आहेत. नव्या रूपात सजलेला फतेह चौक आता नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. उद्घाटनाप्रसंगी आमदार साजिद खान पठाण यांनी विरोधी पक्षाचा आमदार असलो तरीही आपल्या मतदारसंघातील जनतेच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत राहणार असल्याचं सांगितलं. जनतेला ज्या कामांची आवश्यकता भासेल ती कामं पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करेन हीच आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच आज आपण ज्या स्थानावर पोहोचलो आहोत त्यामध्ये जनतेच्या दुवा आणि प्रेमाचा मोठा वाटा आहे. जनतेचा विश्वास आपल्याला सातत्यानं विकास कामं करण्याची प्रेरणा देतो अशी भावना आमदार पठाण यांनी व्यक्त केली. दरम्यान फतेह चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या उद्घाटनावेळी परिसरातील नागरिकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळाला. बैत बिरादरीसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. नव्या रूपातील फतेह चौक हा परिसराच्या विकास आणि सौंदर्यीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय.
खामगाव येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयात कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यानं नागरिकांना नाहक त्रासाला समोर जावं लागतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल पाटील यांनी सकाळी पाहणी केली असता 10:20 कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकलेले आढळले. या सर्व प्रकारचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करून दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता बीडीओंकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. खामगाव येथील गटशिक्षण अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कथित लेट लतीफ कारभाराचा प्रकार समोर आलाय. कार्यकालीन वेळ सुरू होऊनही सकाळी 10:20 कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार कुलूप बंद असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केला. अमोल पाटील हे वैयक्तिक कामानिमित्त गटशिक्षण अधिकारी कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालय बंद आढळलं. शासकीय नियमानुसार कार्यालयाची वेळ सकाळी 9:45 पासून सायंकाळी 5:45 आहे. मात्र सकाळी 10:20 एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. यानंतर सुमारे 10:20 एक कर्मचारी कार्यालयात दाखल झाला आणि त्यानं मुख्य गेटचं कुलूप उघडण्यास सुरुवात केली. कर्मचाऱ्यांच्या या कथित लेट लतीफ कारभाराचा संपूर्ण प्रकार अमोल पाटील यांनी कॅमेऱ्यात कैद केला. खामगाव तालुक्यातील हे महत्त्वाचं कार्यालय असून दररोज विविध शाळांचे शिक्षक, कर्मचारी आणि नागरिक आपल्या कामांसाठी इथं येतात. मात्र कार्यालय वेळेवर सुरू होत नसल्यानं दूरवरून येणाऱ्या नागरिकांना तात्काळात राहावं लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे महत्त्वाचे शासकीय कार्यालय असूनही इमारतीवर कार्यालयाचं नाव किंवा अधिकृत फलक नसल्याचंही निदर्शनास आलं आहे. यापूर्वीही कार्यालय वेळेवर उघडत नसल्याच्या तक्रारी झाल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची तातडीनं चौकशी करून कार्यालयीन वेळेचं उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अमोल पाटील यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे आहे आपल्या खामगाव तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी यांचं कार्यालय. या कार्यालयावर कुठल्याही प्रकारचं बोर्ड नाही आणि अद्याप हे कार्यालय उघडलंही नाही. त्याचं कारण अद्याप आपल्याला समजलं नाही काय. तर आत्ताचे जवळजवळ 10:30 वाजलेत. काय कारण असावं आता आपण बहुतेक कोणतरी आलंय. सर, तुम्ही कार्यालय उघडताय का? एवढं लेट का आहे हे काही सांगू शकता का तुम्ही कार्यालय उघडायला? हे आणायला गेलो MRC. हो का? आपल्या कार्यालयाचा वेळ किती आहे सर? आपल्या कार्यालयाची वेळ किती आहे? 10 वाजताची. 9:45 असेल का त्यांची? आहे ना, 9:45ची वेळ आहे आणि 10:20 झाले तरी आता हे कार्यालय उघडलं नाही. त्याबद्दल आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे या विषयावर संबंधित चर्चा करूच. अकोल्यातील ऐतिहासिक असदगड किल्ल्याचे संवर्धन, अतिक्रमणे हटवणे आणि तेथील अस्वच्छता दूर करण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. या निवेदनाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अवघ्या तासाभरात किल्ल्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी आणि संवर्धनासाठी लवकरच संयुक्त बैठक घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. अकोला शहरातील ऐतिहासिक असदगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी प्रशासनाने आता पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. किल्ला परिसरातील अतिक्रमण, अस्वच्छता आणि वाढत्या गैरप्रकारांवर आळा घालण्याची मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अवघ्या तासाभरात असदगड किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी किल्ल्याची सद्यस्थिती, परिसरातील कचरा आणि अस्वच्छता, अतिक्रमण तसंच ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. किल्ला परिसरात दारूचे सेवन, अंमली पदार्थांचा वापर आणि इतर गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारीही पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यामुळं नागरिक, पर्यटक आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी सांगितलं. असदगड हा अकोल्याचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं किल्ल्याच्या संवर्धनासाठी संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन आवश्यक ती कारवाई केली जाईल असे आश्वासन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. यावेळी पुरातत्व विभाग, महापालिका आणि पोलीस विभागाचे अधिकारी, बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक सूरज भागेवार, विभाग संयोजक हरिओम पांडे, जिल्हा मंत्री निलेश पाठक यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अकोल्यामधला जो ऐतिहासिक किल्ला आहे तो पूर्णपणे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. तिथं प्रचंड अस्वच्छता आहे. किल्ल्यावर कोणतीही डागडुजीची कामं झाली नाहीत. तिथं दारू पिणारे बसलेले असतात, तिथं अफेअर्सवाले बसलेले असतात, तिथं लोकांनी स्वच्छालय म्हणून त्या किल्ल्याचा वापर होत आहे. ही सगळी आम्ही व्यथा मॅडमच्या समोर मांडली. मॅडमने या ठिकाणी एक व्हिजिट दिली आणि मॅडमने आम्हाला आश्वासन दिलं की हा किल्ल्यातील अतिक्रमण आम्ही हटवू, इथे स्वच्छता करू, इथं पोलिसांची ड्युटी सुद्धा लावण्याचं मॅडमनी सांगितलं आणि
अतिक्रमण विभागालाही त्यांनी सूचना दिल्या आहेत. आणखी पुरातत्व विभागाला सुद्धा ते सुद्धा हजर होते, त्यांना सूचना दिल्या. बजरंग दलाची एवढीच या ठिकाणी मागणी आहे की हा किल्ला स्वच्छ झाला पाहिजे, इथलं अतिक्रमण हटलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात या किल्ल्याच्या परिसरात अवैध धंदे चालतात, ते बंद झाले पाहिजे. किल्ल्यावर दारू पिणारे आणि इथं पहा आपल्या मागच्या बाजूलाच दारू पिऊन काही लोक पडलेले आहेत. तर ही दुरावस्था ऐतिहासिक किल्ल्याची आहे, ही दुरावस्था दूर झाली पाहिजे, इथं स्वच्छ झाली पाहिजे, एवढी आम्ही आज मॅडमकडे मागणी केली. बाळापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेत एसटी बसचे चाक पंक्चर झाल्यानं रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तांत्रिक अडचणीमुळे बस जागीच अडकून पडल्यानं अकोल्यावरून मेकॅनिकची टीम येईपर्यंत अनेक तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. जुन्या व जर्जर झालेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्यानं नागरिक आणि प्रवाशांना दररोज अशा मोठ्या त्रासाला समोर जावं लागतंय. बाळापूर शहरातील मुख्य बाजारपेठेत सोमवारी संध्याकाळी एसटी बसचा टायर अचानक पंक्चर झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला. भर बाजारपेठेतच बस रस्त्याच्या मधोमध बंद पडल्यानं दोनही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे दुकानदार, पादचारी आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. मिळालेल्या माहितीनुसार टायर पंक्चर झाल्यानंतर चालक आणि वाहकांनी बस रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तांत्रिक अडचणींमुळे बस तिथनं हलवता आली नाही. टायर बदलण्यासाठी अकोला इथून तांत्रिक पथकाला पाचारण करण्यात आलं. पथक येईपर्यंत बस मुख्य मार्गावरच उभी राहिल्यानं अनेक तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान बाळापूर मार्गावर जुन्या एसटी बसचा वापर सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. वारंवार बस रस्त्यात बंद पडणं, टायर पंक्चर होणं अशा घटनांमुळे प्रवाशांसह नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. जुन्या एसटी बस ऐवजी नवीन बस उपलब्ध करून देऊन प्रवाशांची आणि नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अकोला शहरातील उर्दू हायस्कूलच्या मैदानाजवळ जुन्या प्रेमसंबंधाच्या वादातून नितेश जाधव या 22 वर्षाच्या तरुणावर चाकू आणि तलवारीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. 23 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या खळबळजनक घटनेचा सिव्हिल लाईन पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासात छडा लावला. अकोला शहरातील उर्दू हायस्कूलच्या मैदानासमोरील रस्त्यावर जुन्या प्रेमसंबंधांच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली होती. 23 ऑगस्टच्या रात्री घडलेल्या या खळबळजनक हत्याकांडाचा सिव्हिल लाईन पोलिसांनी छडा लावत 3 संशयित आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलं. मृत नितेश उर्फ मायकल श्रीराम जाधव वय 22 वर्ष, राहणार आंबेडकर नगर अकोला, हा रविवारी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास मित्रांसोबत उर्दू हायस्कूलच्या मैदानात बसला होता. याचवेळी जुना प्रेमसंबंधाच्या कारणावरून रोहन उर्फ अनिकेत संतोष दामोदर, अंश प्रदीप सिरसाट आणि ऋषभ उर्फ सागर विजय कृष्ण पल्लवार यांच्यासोबत त्याचा वाद झाला. या वादाचं रूपांतर थेट हल्ल्यात झालं. आरोपींनी नितेशवर धारधार चाकू आणि तलवारीनं वार केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्यात नितेशचा मृत्यू झाला. या प्रकरणी मंजू निलेश जाधव यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाईन पोलिसांनी ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत परिसरात शोध मोहीम राबवली. पोलिसांच्या हालचालींची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी 3ही संशयित आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलं. ही कारवाई सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पथकानं केली आहे. खामगाव नांदुरा रस्त्यावरील MIDC सबस्टेशन बाहेर एका अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून लिंबाचे पूर्ण वाढलेले झाड बेकायदेशीरपणे तोडल्याची घटना समोर आली आहे. वन विभागानं घटनास्थळी जाऊन रीतसर पंचनामा केला असला तरी आता वरिष्ठ आणि राजकीय दबावामुळे अधिकारी आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप होत आहे. कागदोपत्री पुरावे असतानाही प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्यानं पर्यावरण प्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. खामगाव नांदुरा मार्गावरील MIDC सबस्टेशन बाहेर परवानगीशिवाय झाडतोड केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. एका अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून पूर्ण वाढलेले लिंबाचे झाड तोडण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या घटनेत परिसरातील इतर झाडांचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटना समोर आल्यानंतर वन विभागाच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी पाहणी केली. यावेळी करण्यात आलेल्या पाहणीत बेकायदेशीर वृक्षतोड आणि इतर झाडांचे झालेले नुकसान याबाबत पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यावर उपस्थित साक्षीदार, संबंधित पक्षकार आणि पत्रकारांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.
मात्र या कारवाईनंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचा आरोप होत आहे. घटनास्थळी पंचनामा करूनही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती देताना आपली भूमिका बदलल्याचा आरोप करण्यात आला. तसंच राजकीय हस्तक्षेप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. विनापरवाना झाडतोड झाल्याचं पुरावे आणि स्वाक्षरीयुक्त पंचनामा उपलब्ध असतानाही संबंधितांवर कायदेशीर कारवाई का झाली नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे. दरम्यान या प्रकरणी MIDCचे सहाय्यक अभियंता सचिन फेरग आणि खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील पवार यांची भूमिका जाणून घेण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या पंचनाम्यानुसार तेथे एक अवैध झाड तोडून घेऊन आलेले, तर आता चौकशी करून जी नियमानुसार कारवाई करता येईल ती ताबडतोब करण्यात येईल. सर, पंचनामा झालेला आहे, पंचनाम्यावर सर्व उल्लेख आहे. नेमकं काय आहे पंचनाम्यामध्ये? पंचनाम्यामध्ये अवैधरित्या वृक्षतोड झालेली आहे असं त्यांनी सादर केलेलं आहे. हो का? किती दंड होऊ शकतो याच्यातनं साधारणतः? नियमानुसार तपासणी करून ठरवण्यात येईल. सर, काही केस डायरीमध्ये वगैरे काही FIR होणार आहे का याच्यामध्ये? याच्यात जे झाडं आमच्या विद्युत वाहिनीवर पडण्याची शक्यता होती, जीर्ण झालेले झाडं आपण तोडलेले आहे. जीर्ण झालेले होते का झाडं? झाडं पडत होते विद्युत वाहिनीवर. आपल्या मागे सबस्टेशन आहे, आपण मागे एकदा दाखवू शकता. सबस्टेशन आहे, सबस्टेशनच्या आमच्या पॉवर ट्रान्सफॉर्मर वगैरेवर झाडं ते पडण्याची शक्यता होती आणि आज आपलं स्टॅगरिंग डे असते सोमवारी, आपण ते झाडं तोडले, त्याच्यामुळे आपण ते झाडं छाटले. तर कुठलं परवानगीवर घेतलेली आहे का वन विभागाची? नाही, हे आता इमर्जन्सीमध्ये आपल्याला झाडं तोडावं लागले. जे झाडं आता आपल्या फांद्या आपल्या लाईनला टेकत होत्या, ज्यामुळे विद्युत प्रवाह दिसू शकत होता किंवा झाडांमध्ये करंट दिसू शकत होता, त्या फांद्या आपण तोडलेल्या आहेत. पण डायरेक्ट जमीनदोस्त केलेले झाडे मोठे मोठे आपण. एक झाड जे तुटलं होतं मधून, ते आपण वरून छाटलं तेव्हा ते खालून तुटल्यामुळे आपल्याला ते खालूनही काढलं आपण. नाहीतर ते खालूनही त्याचा बुंदा आमच्या कंपाऊंड वॉलवर पडण्याची शक्यता होती. बाकी आपण झाडं बघत आहे ते आपण फक्त छाटलेले आहेत. ज्या डांगा आपल्याला धोकादायक वाटल्या होत्या त्या डांगा आपण छाटल्या.